ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामध्ये दंगल घडवून आणण्याचं षडयंत्र गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होतं। काही समाजकंटकांकडनं प्रशासनावरती दबाव टाकून आणि खोटी माहिती देऊन हिंदू मुलांना अडकवून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करून संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्या संघटनांच्या समाजकंटकांना ताबडतोब अटक करून त्यांची सीबीआयद्वारे चौकशी करावी, अशी मागणी श्री बुवासिन बाबा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनामध्ये म्हटलंय की 26 मार्च रोजी राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली। या घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावून समाज रस्त्यावरती उतरलाय, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनानं वारंवार केलेल्या विनंतीला मान देऊन आणि 2 दिवसात आरोपी पकडू या आश्वासनावरती विश्वास ठेवून हिंदू समाजानं आंदोलन आणि बंद मागे घेतलं, परंतु 6 दिवस उलटून गेले, अद्याप आरोपींचा शोध लागला नाहीये। यामधनं प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि अकार्यक्षमता आणि दिरंगाई दिसून येते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील हिंदू समाजाच्या मनात प्रचंड संताप आणि चीड निर्माण झाली आहे। काही जिहादी प्रवृत्तीची लोक, तालुक्यातील डाव्या विचारांच्या संघटना आणि स्वतःला विद्रोही म्हणवणाऱ्या एक हेतुपूर्वक या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव टाकून आणि खोटी माहिती देऊन हिंदू मुलांना अडकवून संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करून संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून हे जिहादी, डावे आणि विद्रोही लोक बुवासिन देव मंदिराच्या परिसरामध्ये विविध संशयित हालचाली करून शहरामध्ये दंगल घडवून आणण्याचं कारस्थान करू पाहत होते। मंदिराच्या शेजारी असलेल्या मुस्लिम वस्तीमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये या विद्रोही व्यक्तीचा कायम वावर असतो। परिसरामधील जिहादी आणि विद्रोही लोकांबरोबर त्याच्या सततच्या बैठका सुरू होत्या। घटनेच्या दिवशी व्यक्ती राहुरी शहरामध्ये उपस्थित होती आणि घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून होती। घटना घडल्यानंतर लगेचच फेसबुक अकाउंटवरती त्यानं केलेल्या पोस्टवरनं असं लक्षात येतं की आरोपी नेमकं कोण आहेत हे घटना घडल्यापासून त्याला माहिती आहे। यावरून असं दिसून येतं की याच जिहादी, डावे आणि तो विद्रोही समाजकंटक यांनी दंगल घडवून आणून सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी आपल्या हस्तकाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना घडवून आणली। त्यामुळे पोलीस प्रशासनानं सदर जिहादी लोक, डाव्या संघटनेचे नेते आणि त्या विद्रोही समाजकंटकाला ताबडतोब अटक करून त्याची सीबीआयद्वारे चौकशी करावी। तात्काळ घटनेचा तपास करून खऱ्या आरोपीला अटक करावी। खऱ्या आरोपीला अटक न करता यावरील समाजकंटकाच्या दबावाला बळी पडून प्रशासनानं निरपराध हिंदूंना अडकवण्याचं काम करू नये, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाज रस्त्यावरती उतरेल। आरोपींना तात्काळ अटक झाली नाहीये, त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी। या मागणीसाठी संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रामधील हिंदू समाजाला बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलनाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असं निवेदनात म्हटलंय।
निवेदनावरती प्रवीण राऊत, सागर भदे, ऋतिक सुरवसे तसेच सूरज गुलदगड, अमोल शिंदे, महेश कुलकर्णी, रुद्राक्ष जिने, योगेंद्र पाटील, साहिल सुरवसे, सत्यम देवाळकर, कार्तिक शिंदे, प्रसाद भदे, कार्तिक मोतीतेवर तसेच दीपक गुलदगड, सूरज महांडुळे, गणेश कोहकडे, सतीश माने आदींच्या सह्या आहेत. 24 तारखेला जी राहुरी शहरामध्ये जी घटना घडली, सर्वप्रथम मी त्याचे निषेध व्यक्त करतो. तर ही जी घटना घडली, या घटना घडण्याच्या अगोदर साधारण 3 महिन्यापूर्वी काही समाजकंटक गल्लीमध्ये येऊन बैठका घेत होते. याचा प्रशासनाने तपास करावा, की कशासाठी घेत होते त्याचा तपास करावा. कारण झाल्याच्या 3 महिन्यापूर्वी काही समाजकंटकाला अगोदरच कळलं होतं की इथं सामाजिक तेढ निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 3 महिन्यापूर्वी प्रशासनाला त्यांनी अर्ज दिला. 3 महिन्यापूर्वी त्यांनी परत 15 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी एक पोलीस प्रशासनाला एक अर्ज दिला की इथं सामाजिक तेढ निर्माण होते. कारण यांना 15 दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी त्यांना आधीवर गोष्ट कळलेली होती ही. तर याचा लवकरात लवकर प्रशासनाने तपास करावा. तर आता पोलीस प्रशासनाने घटना घडल्यानंतर 2 दिवसाची त्यांनी मुदत दिली होती. तर 2 दिवसून आज उलटून 6 दिवस झालेत. अजूनही आरोपी पकड तपास लागलेला नाही. लवकर प्रशासनाने त्याला आता त्याला 5 तारखेला परत काल झालेल्या बैठकीत त्याला 5 तारखेपर्यंत मुदत दिली. 5 तारखेनंतर पुन्हा आंदोलनाचा आम्ही इशारा सांगितला. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.